हॅलो हाय नमस्ते श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आज आपण खूप दिवसांनी भेटतोय ह्या ब्लॉगमध्ये आणि आज मी आलेली आहे सासरी. तुम्हाला जसं मी सांगितलेलंच आहे. आता मी चाललेली आहे बाहेर विथ फॅमिली आणि आम्ही कुठे चाललो तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवू. तर बघा आमची ही गाडी आहे आणि हळूहळू आता फॅमिली मेंबर्स आमचे सगळे येत आहेत आणि ते तुम्हाला मी आज दाखवते. सगळेच फॅमिली तुम्हाला आज आमची दिसेल. तर हॅलो मंडळी, माझं नाव आहे कृष्णा आणि आज आपण चाललेलो आहे बाहेर. हे बघा गाडी. आता हा बघा नारळ घेतलेला आहे आणि आलेलो आहोत चिलाईला. बाटवडे, बाटवडे हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे. आणि आता मी बघू शकता देवीला साडी आणलेली आहे. ती तुम्हाला मी आतमध्ये गेल्यानंतर खोलून दाखवते कारण की ओटी भरायची आहे. आणि आता आपण जाऊया. हे बघा हे मंदिर आहे. सगळे गेलेले आहे आतमध्ये आणि आता आपण पण जाऊया. चला. इथे ना आमच्या गावामध्ये म्हणजे प्रथा आहे, लग्न झालं ना तर इथे सवाष्णा करतात. आणि जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा इथे सवाष्णा गेलं होतं ह्या एरियामध्ये. इथे जेवण ठेवलं होतं आणि तेव्हासुद्धा आम्ही सगळे फॅमिली आलो होतो. आणि आतासुद्धा आम्ही सगळे फॅमिली आलो आहोत. आणि खरंच इथे आल्यानंतर खूप छान वाटतं आहे आणि वातावरण पण इकडचं खूप सुंदर आहे. तर आता प्रदक्षिणा घालते मी. तर चला आपण. ही विहीर आहे. ह्या विहिरीमध्ये म्हणजे इथे मी असं ऐकलं आहे की पाळण्यामध्ये बसवतात आणि खाली विहिरीमध्ये ते काय म्हणतात त्याला, उत्सव ना तो असतो. तो उत्सव मुलगा होतो ना तर ते लोक इथे पहिला पाळणा सोडतात आणि मुलगी पण चालतो मुलगा पण चालतो असं काही नाही. पहिलं अपत्य झालं आणि ते पाळण्यामध्ये. आणि तो सोहळा पण खूप सुंदर असतो. कधी जमलं तर गुढीपाडव्यामध्ये. गुढीपाडव्यामध्ये असतं ते, चैत्रामध्ये नसतं, गुढीपाडव्याला असतं. आणि तो सोहळा जर कधी दाखवायला मिळाला फ्युचरमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन. आणि आता आपण जाऊया, प्रदक्षिणा घालूया. बघा किती मोठी लहान मुलं वगैरे असतात त्याच्यामुळे. होणार ते विहिरीत पाळणा सोडला जातो. विहिरीत आता विहिरीतलं बंद केलंय. वर हौद बांधलाय, विहिरीतच वर हौद बांधलाय. आता हौदात सोडलं. ते कधी असतं? वर्षातनं 3 वेळा असते. एक दसऱ्याला, दिवाळीचा पाडवा आणि गुढीपाडवा. अच्छा. 3 वेळा कार्यक्रम चालतो ते पाळणा सोडला. काही आमचं दर्शन झालेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि मस्त इथे छान वाटतंय. आता आम्ही आलेलो आहोत इथे कुळदेवीचं दर्शन करायला. कारण की ना आता मुंबईला जायची वेळ आलेली आहे कारण की शाळा वगैरे आता चालू होणार आहे. तर आता सगळे एक एक जे सासरचे देव आहेत म्हणजे जी आमची देवी आहे, कुळदेवी आहे, तिचं दर्शन घेतलेलं आहे. आणि अजून 2-3 देवदर्शन करायचे आहेत, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते. तर अशा प्रकारे आजचं दर्शन झालेलं आहे. आणि आता पुढच्या पॉईंटवर आम्ही जाणार आहोत, पुढच्या देवदर्शनाला आम्ही जाणार आहोत, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर चला, जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला मी दाखवत राहीन, कारण की मुलं पण आहेत आणि सगळ्या गोष्टी आहेत. तर चला जाऊया आपण आता.
मेथी. आता आम्ही मध्येच थांबलेलो आहोत कारण की आता नाश्ता करायचा आहे. तर हे बघा पाठी सगळं हिरवळ आहे आणि आम्ही नाश्ता करायला इथे जाणार आहोत. आता आम्ही निघालो पंढरपूरला. आमच्या पहिल्या वर्ल्डात आम्ही नाश्त्यासाठी थांबलो इस्लामपूर रोडला. चला नाश्ता करूया. आम्ही घरातून लवकर निघालो होतो आणि आम्ही घरामध्ये नाश्ता केला होता, पण घरातली काही मोठी मंडळी आहेत त्यांच्या गोळ्या औषधं चालू आहेत, त्याच्यामुळे बाहेर सुद्धा आता आम्ही पडल्यानंतर नाश्ता केलेला आहे. तर ते तुम्ही बघू शकता. जिथे आम्ही नाश्ता करायला उतरलो होतो तिथे तुम्ही बघू शकता आजूबाजूचा जो परिसर आहे किती फ्रेश आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आता ह्याच्यावरून तुम्ही ओळखलंच असाल मी कुठे पोचलेली आहे. मी पोचलेली आहे पंढरपुरामध्ये. हे आता चंद्रभागेत सोडायचं आहे, तुम्हाला दाखवते मी. चला. आता आम्ही आलो आहोत चंद्रभागा नदीवरती आणि तिथे आम्ही ॲक्च्युली आंघोळ करायच्या हिशोबाने आलो नव्हतो. अधिक महिना असल्यामुळे सासूसऱ्यांच्या किंवा आईवडिलांच्या अंगावरती पाणी घातलं जातं, पायावर पाणी घातलं जातं. तर तसं आता आम्ही करत आहोत आणि इवन चुलत सासूसरेसुद्धा आहेत माझे इथे, त्यांच्यासुद्धा पायावर अंगावर पाणी घातलं आहे आम्ही. मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हते, त्याच्यामुळे तुम्हाला मी काही शूट केलेलं म्हणजे शूट केलंच नाही, ते दाखवू शकली नाही. पण तुम्ही बाहेरचा परिसर बघू शकता. आम्ही मुखदर्शन घेतलं आणि दर्शन खूप सुंदर झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथेही बाहेर विठ्ठलाची मूर्ती किती मोठी आणि सुंदर आहे. आज गुरुवार असल्यामुळे मी पिवळ्या कलरची साडी घेतलेली आहे आणि ओटी घेतलेली आहे. तर ही ओटी घेतलेली आहे आई तुळजाभवानीसाठी आणि आम्ही आता पोचलेलो आहोत तुळजापूरमध्ये.
इथे तुम्ही आई भवानीची मूळ मूर्ती पाहू शकता. सध्या मूळ मूर्तीवर काही काम सुरू असल्यामुळे आईचं जे मूळ रूप कोणत्याही सजावटीशिवाय आपल्याला पाहायला मिळतं. मूळ जो दगड आहे, जे स्वरूप इतकं सुंदर आहे, हे दर्शन मिळायला खरंच भाग्य लागतं. आता जाता जाता आम्हाला हा चिंतामणी दगड दिसला आणि अशी मान्यता आहे की महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा इथे कौल लावत होते आणि जर उजवीकडे जर दगड हा फिरला तर होकार असतो आणि डावीकडे फिरला तर नकार असतो आणि जर तो दगड असा त्याच जागेवर स्थिर थांबला तर आपल्याला देवीकडून असतं की थांबा त्या गोष्टीसाठी. तर तुम्ही बघू शकता. आता आमचं दर्शन झालेलं आहे. दर्शन आमचं खूप सुंदर प्रकारे झालेलं आहे आणि आईचा आशीर्वाद घेऊन आता आम्ही पुढच्या प्रवासाला चाललो आहोत. आता व्हिडिओ हा खूप मोठा होत चालला आहे, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ इथेच थांबवत आहे. इथून पुढचा जो प्रवास आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेन. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.